नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी शिकवणार आहे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीमधील तुमचा जो दुसरा धडा आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. तर हा धडा तुम्हाला लिहून दिलेला आहे यदुनाथ थत्ते यांनी. ठीक आहे. आता माझ्या देशावर माझे प्रेम आहे हे जे आहे, हा जो तुमचा धडा आहे, हा धडा लिहिलेला आहे यदुनाथ थत्ते यांनी. 1922 साली त्यांचा जन्म झालेला होता. 1998 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर कित्येकदा मुलांना समजत नाहीत हे तारीख काय आहेत. तर 2022 जे आहे तो त्यांचा जन्म आणि 1998 साली ते देवाघरी गेले, त्यांचा स्वर्गवास झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. सिंपल भाषेत जर तुम्हाला सांगायचं असेल तर प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बाल साहित्यकार. आता हे माहिती आपल्याला दिलेली आहे यदुनाथ थत्ते यांच्याबद्दल. ठीक आहे. तर ते कोण होते? तर एक प्रसिद्ध लेखक म्हणजे जी लोक लिहितात, लेख, पुस्तकं सगळं लिहितात. संपादक, पत्रकार, बाल साहित्यकार, चरित्रकार. 32 वर्षे त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले. कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहे. त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी, जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा संपन्न व्हा, रेशमा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके आहेत. ठीक आहे. तर आता प्रस्तुत पाठ म्हणजे आता हा जो धडा आपण शिकणार आहोत, तर ह्या धड्यामध्ये काय आहे? ठीक आहे. तर प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतलाय. प्रतिज्ञा. आता बघा, आपण दररोज शाळेत येतो तेव्हा आपण प्रतिज्ञा म्हणतो ना. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हो की नाही? तर त्याच पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवलेला आहे. तर आपण ही जी प्रतिज्ञा म्हणतो, ह्या प्रतिज्ञेमध्ये जी 3री ओळ आहे ती काय आहे? माझ्या देशावर माझे प्रेम आहे. तर ह्याच बद्दल त्यांनी आपल्याला ह्या धड्यामध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मन. आपण कसं म्हणतो तन मन धन. तर काया म्हणजे पूर्ण आपल्या शरीराने, मनाने, आणि वाचा म्हणजे आपण बोलतो ती. तर काया वाचा मनाने केलेला संकल्प आहे. संकल्प म्हणजे शपथ घेतो की नाही आपण, ते. ठीक आहे. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आता जे काही आपण प्रतिज्ञा बोलतो त्या प्रत्येक वाक्याच्या मागे काय असतो? आपण एक एक वाक्य बोलतो ह्याचाच अर्थ असा आहे की आपण ते शपथ घेत आहोत. ठीक आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातील सॉरी मुलांनो, अचानक नेटवर्क माझा प्रॉब्लेम झाल्यामुळे तो मध्येच कट झाला. ओके. तर मी काय बोलत होते तुम्हाला? प्रतिज्ञा. आपली भारत देशाची जी प्रतिज्ञा आहे, जे आपण रोज बोलतो, तर ते काय करतो? आपण संकल्प घेत असतो. ठीक आहे. तर मी तुम्हाला ते प्रतिज्ञा बोलून दाखवत होते, हो की नाही? तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावले आहे.
ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी प्रतिज्ञा आपण दररोज शाळेत करतो, म्हणजे आपण दररोज शपथ घेतो. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आपल्या देशाच्या प्रती, आपल्या भारतीयांच्या प्रती आपली किती मोठी जबाबदारी आहे ते. ठीक आहे. तर पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो. आता हा जो धडा आहे तो संवादांनी लिहिलेला आहे. म्हणजे संवाद म्हणजे काय, तुम्ही लिहिता ना संवाद लेखन, नदी आणि वृक्षाचे संवाद लेखन. संवाद म्हणजे काय, संवाद म्हणजे आपापसात बोलणे. फळा आणि खडू ह्यांच्यामधील संवाद लेखन, हो की नाही. तुमच्या वडिलांशी संवाद लेखन, अशा प्रकारचे संवाद लेखन करायला सांगतात ना तुम्हाला. तर हा जो धडा आहे हा सुद्धा संवाद लेखनच आहे. ठीक आहे. तर आता आपण धड्याला सुरुवात करूया. मी एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणताहेत हे पाहून मी सुखावलो. आता ते एका शाळेत गेले होते तेव्हा त्या शाळेमध्ये मुलं प्रार्थना बोलत होती. प्रार्थना बोलताना त्यांनी कोणती प्रार्थना निवडली होती, तर तुमच्या शाळेच्या पुस्तकामध्ये जी असते प्रतिज्ञा तीच ते लोक म्हणत होते. ते ऐकून ते सुखावले, म्हणजे त्यांना आनंद झाला. ठीक आहे. मुले प्रार्थनेहून परतली. प्रार्थना झाली, मुले परत आली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? आता बघा, त्यांनी मुलांना काय विचारलं, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत. करंटे म्हणजे जे कमनशिबी असतात ना, त्यांना करंटे म्हणतात. ठीक आहे. तर मुले काय म्हणाले की हो, मग आपण आमच्या देशावर आम्ही प्रेम करणारच ना. प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडी आहोत. म्हणजे ह्याचाच अर्थ असा की आम्ही आमच्या देशावरती खूप खूप प्रेम करतो. मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? आता प्रेम करणं म्हणजे काय करणं, देशावर प्रेम करता म्हणजे तुम्ही काय करता? तर मुले आश्चर्याने पाहतच राहिली. त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता. आता तुम्हाला पण अशा प्रकारचे प्रश्न विचारले अचानक, तर तुम्ही पण असं तोंडच बघत बसणार ना, का बाबा हे अशा प्रकारे प्रश्न विचारत असतील आम्हाला की आमच्या देशावरती प्रेम आहे का म्हणून. तशीच अवस्था त्या मुलांची सुद्धा झाली होती. ते सुद्धा विचित्र नजरेने पाहत होते, आश्चर्याने पाहत राहिले त्यांना की ह्यांनी असा प्रश्न का विचारला. असा प्रश्न तर आजपर्यंत आम्हाला कोणी विचारलाच नाही. ओके. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? आता त्यांनी यदुनाथ थत्ते यांनी मुलांना विचारलं की तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? हो हो करते. तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते. आता तुमची आई पण तुमच्यावरती किती प्रेम करते की नाही. तिला किती त्रास असला तरी तुमच्या सगळ्या गोष्टी, तुमचं जेवण खाणं, तुमचा डब्बा, तुमचे स्कूलचा युनिफॉर्म व्यवस्थित इस्त्री बिस्त्री करून ठेवते. सगळी तुमची किती प्रकारे ती काळजी घेते ना, तुमच्या आवडीचं जेवण वगैरे बनवते, हो की नाही. का असं करते ती? कारण की तुमच्यावरती ती खूप प्रेम करते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? आता देशावरती प्रेम करता ना तुम्ही, मग तुम्ही काय कराल? आता देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू, म्हणजे आपल्या देशाचा पण पालन पोषण करू आणि आपल्या देशाचा अभिमान, गौरव जो आहे तो आम्ही वाढवू. पण देश म्हणजे काय? आता त्यांनी पुढचा प्रश्न काय विचारला मुलांना? देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवांवर करणे अवघड, होय ना.
आता आपण मस्तपैकी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडे विंडे फडकवतो आणि आपण प्रतिज्ञा म्हणतो, हो की नाही. आणि पण देशावर प्रेम करणे, आता यदुनाथ थत्ते काय म्हणत आहेत, देशावर प्रेम करणे सोपे पण देश बांधवांवर प्रेम करणे थोडेसे अवघडच आहे, हो की नाही. आता बघा, साधं मी उदाहरण देते तुम्हाला. तुमच्याच वर्गातली जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते तुमच्याच देशातील आहेत की नाही, म्हणजे देश बांधव ते सुद्धा झाले ना तुमचे. तर तुम्ही सगळ्यांवरती प्रेम करता का सांगा बघू, खरं खरं इमानदारीने सांगायचं मला, ठीक आहे. काही लोकांचं पटतं आपल्याला, काही लोकांचं पटत नाही, तर आहे ना थोडंसं अवघड. तर अशाच प्रकारे असे कितीतरी लोक असतील आपल्या अवतीभोवती की आपल्याला ज्यांचे विचार पटत नाही, ज्यांचं वागणूक पटत नाही, जरी ते आपले देश बांधव असले तरी त्यांच्यावरती प्रेम करणं थोडंसं काय आहे, अवघड आहे, म्हणजे डिफिकल्ट आहे, कठीण आहे, ठीक आहे. तर हो, खरे आहे असे मुलांनी उत्तर दिले. भारतावर प्रेम म्हणजे भारत भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्र कोण, भारतामध्ये राहणारे ते कोण, भूमिपुत्र, तर त्यांच्यावरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात. तर भारत भूमाता म्हणतो ना आपण, तर काही लोक भूमातेवर प्रेम करतात आणि काही लोक काय करतात, भूमिपुत्रांवरती प्रेम करतात. आता म्हणजे असा प्रश्न मुलांनी विचारला, देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे, होय ना. आता देशावर प्रेम करतो म्हणजे आपल्या देशावरही प्रेम असलं पाहिजे आणि भूमिपुत्र जे आहेत देशामध्ये राहणारे त्यांच्यावरही आपल्याला प्रेम केलं पाहिजे, हो की नाही. तर बरोबर आहे, मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, भगतसिंह, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरे खुरे प्रेम करत होते. आता त्यांनी आपले प्राण दिले आपल्या देशासाठी, त्यांनी आपले प्राण दिले. हसत हसत ते लोक फासावरती गेले, म्हणजेच काय होतं, त्यांचं आपल्या देशावरती खरे खुरे प्रेम होते. मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आता बघा, आता तेव्हा आपला देश गुलाम होता, हो की नाही. जेव्हा हे भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे सगळे फासावरती गेले आणि अशा प्रकारचे अजून कितीतरी लोक आहेत ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान आपल्या देशासाठी दिलेले आहेत, हो की नाही. आता त्या लोकांनी तेव्हा काय केलं होतं, आपल्या देशाला स्वतंत्रता मिळावी, ब्रिटिश लोक आपल्या देशामधून निघून गेले पाहिजे, आपला भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला पाहिजे, यासाठी ते लोक त्यावेळी लढा देत होते, हो की नाही. त्यासाठी त्यांना फासावर सुद्धा जावं लागलं, पण ही होती त्यावेळची गोष्ट. आता तुम्हाला जर देशासाठी काय करायचं असेल तर परत देशाला गुलाम बनवायचं आहे का आपल्याला, म्हणजे तुम्ही साबित करणार की तुमच्या देशावरती खरं खुरं प्रेम आहे म्हणून परत गुलाम करायचं आहे का, बोलवायचं का, आमंत्रण पत्रका देऊन पाठवायचे आहे का ब्रिटिश लोकांना, अरे या रे आपले भारतातील जी मुलं आहेत त्यांना आपल्या देशावरती प्रेम करायचंय, या परत तुम्ही आम्हाला गुलाम बनवा आपल्या भारत देशाला, असं आहे का, नाही. तर आता तुमची काय जबाबदारी आहे, तर आपल्या देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते, ही की नेहमी असायला हवे. आता बघा, आपल्या देशावर एखादं संकट आलं तरच आपण आपल्या देशावरती प्रेम करणार का, की तुम्हाला 12 महिने 24 तास आपल्या देशावरती प्रेम केलं पाहिजे, की फक्त संकट आल्यावरच प्रेम केलं पाहिजे. कधी विचार केलाय का तुम्ही लोकांनी पण ह्या गोष्टींचा, किती इम्पॉर्टंट आहे बघा हा धडा. म्हणजे तुमचं विजन जे आहे ना, म्हणजे आपण जे काही प्रतिज्ञा वगैरे बोलतो ना, तिकडे आता बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे ना थोडासा बदलणार आहे. आपल्या देशाबद्दलच्या ज्या काही तुमच्या भावना आहेत ना त्या सुद्धा आता थोडेसे बदलतील, ठीक आहे. आय होप मी तुम्हाला शिकवते ते समजत आहे. जर समजत असेल तर एक लाईक द्या, म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला आवडत आहे, ठीक आहे. आणि मोफत आहे माझं चॅनल, तर प्लीज फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, तुमच्याकडे शिक्षक असतील तर त्यांना, ठीक आहे.
तर एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. आता हा कसं बोलला बघा. बरोबर आहे, नेहमीच आपल्याला आपल्या देशावरती प्रेम केलं पाहिजे. संकटांना का आमंत्रण द्यायला पाहिजे की हे प्रूव्ह करण्यासाठी की माझ्या देशावरती प्रेम आहे म्हणून. असंही नॉर्मली पण आम्ही आमच्या देशावरती प्रेम करतो. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. निवडणुकीचे दौरे माहिती आहेत ना तुम्हाला. इलेक्शन जवळ आलं की हे नेते लोक दौऱ्यावरती जातात. मला वोट द्या, मी तुमच्यासाठी हे करीन ते करीन, तुम्हाला मी सगळे सुख सोयी उपलब्ध करून देईन, 24 तास तुमच्या नळामध्ये पाणी येईल, 24 तास तुमच्याकडे लाईट येईल, कधीच जाणार नाही, असं इत्यादी इत्यादी. ठीक आहे. तर अशा प्रकारचे दौऱ्यावरती ते गेलेले होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. जेव्हा ते असे प्रचारासाठी गेले होते, दौऱ्यावरती गेले होते, तेव्हा लोकांनी त्यांची गाडी अडवून भारत माता की जय अशा गगनभेदी घोष केला. म्हणजे जोरजोरात त्या घोषणा त्या लोकांनी केल्या. भारत माता की जय, भारत माता की जय असं. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. आता पंडित नेहरू होते ते खाली उतरले. त्यांनी लोकांनी एवढे जोरजोरात घोषणा देत आहेत, भारत माता की जय, भारत माता की जय. तर त्यांनी लोकांना विचारलं, भारत माता की जय म्हणजे काय. तर चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजवली. आता मग ते बोलू लागले लोकांशी. मग बोलता बोलता त्यांनी समजवले लोकांना, भारत माता म्हणजे काय आहे, भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी त्या लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. अतिशय महत्त्वाचं आहे हे. ठीक आहे. तर अधोरेखित करा हे वाक्य. भारत माता की जय म्हणजेच भारत माता म्हणजे काय, भारत माता म्हणजे भारत देशातील लोक. ठीक आहे. आणि देशावर प्रेम करायचे म्हणजे काय, जात, धर्म, वंश, भाषा हे भेद विसरून प्रेम करायचे. ठीक आहे. म्हणजे सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव अधोरेखित करा. म्हणजे सगळे आपण कोण आहोत, आपण माणसे आहोत. आपण मैत्री करताना ते तू कोणत्या जातीचा आहेस असं बोलून आपण मैत्री करतो का, नाही. ज्यांचे आपले चांगले विचार पटतात, आपले फिलिंग्स चांगले आहेत एकमेकांच्या प्रती, तर आपण त्यांच्याशी मैत्री करतो, हो की नाही. तर मैत्री करताना आपण काय विसरलं पाहिजे, जात, धर्म, वंश. हा परीक्षेमध्ये येईल प्रश्न तुम्हाला, तर व्यवस्थित समजून घ्या आहे. तर जात, धर्म, हिंदू आहे का, मुसलमान आहे का, ख्रिश्चन आहे का, सीख आहे, हे सुद्धा विचारत नाही आपण कुणाशी मैत्री करताना, हो की नाही. तर आपण जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवरती एक समान प्रेम केलं पाहिजे. तर एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय. आता तुमच्याही मनामध्ये असा प्रश्न आला असेल, अरे बाबा प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर प्रेम करायचं म्हणजे हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अधोरेखित करा ह्याला. प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्यांचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्यांच्या मदतीसाठी धावून आणि दुसऱ्याला आनंद झाला
की आपणही आनंदित व्हायचे. ओके, तर प्रेम करायचं म्हणजेच एका वाक्यात आलं तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. आता तुमचा एखादा मित्र दुःखात आहे, रडत असणार, त्यावेळी तुम्ही त्याला जाऊन सहानुभूती देणार, हो की नाही, अरे तू वाईट वाटून घेऊ नकोस, रडू नकोस, काहीतरी सॉल्युशन निघेल, जे काही असेल ते प्रॉब्लेम. तो रडत असेल तर आपण हसतो का, हे 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 बघा हा कसा रडतोय म्हणून, असं असतं का ते? असं जर करत असाल तर अतिशय चुकीचं आहे. समोरचा माणूस दुःखी आहे, दुःखाने तो रडत आहे आणि तुम्ही त्याची टिंगल करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. उलट तुम्हाला तिकडे गेलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे, बाबा असं नको करूस, नको रडूस, ठीक आहे. तर हे अश्रू आणि हास्य, एखाद्या तुमच्या मित्राला बक्षीस भेटलं, पहिला नंबर आला त्याचा, त्याला बक्षीस भेटलं, तो खूप आनंदात आहे, तर तुम्ही जळकुकड्यासारखे जळत बसणार का त्याच्यावरती? हां, हे बघ मेल्याला भेटलं मला प्राईज आणि आम्हालाच नाही भेटत, असं कधी? अरे त्याने कष्ट केलं, मेहनत केलं म्हणून. तुम्ही लोक तर भाग सुद्धा घ्यायला घाबरतात. काही विद्यार्थी जे असतात ना, नाही बाबा मला कुठे हे बक्षीस मिळणार आहे, काय माहिती, जाऊ दे, त्यापेक्षा मी भागच घेत नाही. अशा प्रकारे कितीतरी विद्यार्थी करतात. का? तर हारण्याची भीती असते तुमच्या मनामध्ये. मी हारलो तर मला बक्षीस, असं नाही तुम्ही विचार करून भाग घेणार की नाही त्याला बक्षीस भेटलं तर मी सुद्धा बक्षीस मिळवू शकतो, त्याने जर मेहनत केली आहे तर मी सुद्धा मेहनत करू शकतो. तुम्हाला मेहनत करायला नको आणि नुसते बक्षीस भेटली पाहिजेत, असं होईल का कधी? नाही ना. तर तुम्हाला मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे. तर आपण मुद्दा कुठे होता आपला? तर एखाद्याच्या दुःखात दुःख आणि एखाद्याच्या आनंदात आपण सहभागी झालं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं वाक्य त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आता हास्य आणि अश्रूंची भाषा. हास्य म्हणजे हसणे, अश्रू म्हणजे रडल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं की नाही, त्याला अश्रू म्हणतात. ठीक आहे, तर ह्याची भाषा समजायची, असा प्रश्न आला त्यांना. हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. जागतिक भाषा. जगामध्ये कुठेही जा तुम्ही, जो माणूस अतिशय दुःखी असतो त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, तो रडतो, आणि आनंदात असला की तो हसतो. म्हणून अश्रू आणि हास्य ही काय आहे? तर ही एक जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, ते तसेच सुबुद्धही हवे. अधोरेखित करा. महात्मा गांधी काय म्हणाले की प्रेम निष्क्रिय असू शकत नाही. प्रेम म्हणजे आपण जे काही भावना व्यक्त करतो, तर काहीतरी आपण क्रिया करतो ना त्यासाठी, आपली भावना व्यक्त करण्यासाठी. तर हे प्रेम निष्क्रिय असू शकत नाही. दगडासारखे बसून आपण प्रेम करू शकतो का? नाही. तर प्रेम निष्क्रिय असू शकत नाही, ते सक्रिय पाहिजे. सक्रिय पाहिजे, त्याच्यासाठी क्रिया करून दाखवावी लागते, हो की नाही? दगडासारखे स्टॅच्यू सारखे उभे राहून तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता का कुणाबरोबर? नाही. त्याच्यासाठी काहीतरी क्रिया करावी लागते की नाही आपल्याला? जसं आपली आई आपल्या मुलाला प्रेम करते, ती कसं घेते त्याला जवळ, त्याचा पापा घेते, किती लाड करते त्याचे, तर ती काहीतरी क्रिया करते ना, तर त्यालाच सक्रिय असं म्हणतात. निष्क्रिय म्हणजे काहीही क्रिया करत नाही, म्हणजे खुर्ची, टेबल हे काय आहेत? निष्क्रिय आहेत, ते काहीही क्रिया करत नाहीत. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे हे, परीक्षेच्या दृष्टीने अधोरेखित करा. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? आता सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, आपल्या देशात काहीही प्रॉब्लेम नाही, शांतता आहे, सगळीकडे एकदम पीस आहे, काहीच टेन्शन नाही आहे, तरी सुद्धा देशावर प्रेम करणं म्हणजे काय? शांततेच्या काळात
प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. आता सगळीकडे एकदम चांगलं पीसफुली सगळं काही चाललेलं आहे, तरी सुद्धा असे आपण देशावरती प्रेम व्यक्त करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक कार्य करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. अधोरेखित करा. आता आपल्या देशामध्ये नवनिर्माण करण्यासाठी म्हणजे नवीन नवीन काहीतरी शोध काढणे. आता बघा कितीतरी शोध. आता मेट्रो, लोकांसाठी मेट्रोचे कामं सुरू आहेत, जिथे जिथे आता बुलेट ट्रेन्स येत आहेत, हो की नाही. तर हे काय आहेत? हे सगळे शोध आहे, हे नवनिर्माण आहे, आपल्या देशामध्ये होणारे बदल, हो की नाही ते. तर देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजेच देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन, हे प्रश्न परीक्षेत येईल. शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. आता अस्वच्छ आहे आपला देश, कधी आपण विचार केला आहे का त्याबद्दल? जर प्रत्येकाने ठरवलं आपल्या मनाने, आता तुम्हीच बघा ना, काय पण चॉकलेट खाल्लं, चालता चालता रस्त्यावरती ते कागद फेकून देतात. तुमच्या आया त्या सुद्धा रस्त्यावरच फेकतात कागद, आणि मग तुमची चुकी नाही त्याच्यामध्ये, मग तुम्ही सुद्धा ते रस्त्यावरतीच फेकता. तर तुम्ही लोकांनी कुठेतरी ह्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. कुणीही असं कचरा टाकत असेल तर एक कचरा पेटीत टाक. कचरा पेटी नाही आहे तर तुमच्या खिशात ठेवा, तुमच्या बॅगेत टाका, घरी या, घरामध्ये डस्टबिनमध्ये टाका, रस्त्यावरती चालताना कुठेतरी कचरा पेटी दिसेल तिथे कचऱ्यामध्ये टाका. काय नाही, एकदम निश्चिंत असतात सगळेजण, रस्त्यावरती बिनधास्त सगळे फेकत राहतात. मग असं केल्याने आपला देश स्वच्छ राहणार आहे का? मग आपल्या देशाला स्वच्छ ठेवायची जबाबदारी ही कोणाची आहे? मग आपल्याकडे आहे ना आपल्या देशावरती प्रेम आहे हे दाखवून देण्याची संधी आहे की नाही? तर आपण साध्या साध्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी जरी पाळले, त्यांचे नियम जरी पाळले, तरी आपण आपला देश सुंदर आणि स्वच्छ बनवू शकतो, हो की नाही? तर सरळ हातात झाडू घ्यायचं आणि झाडू घेऊन साफसफाई करायला सुरुवात करायची. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल. म्हणजे आपण कोणतंही कृत्य करत असलो तर त्यामुळे कुणाचाही दुसऱ्याचा नुकसान होता कामा नये. ठीक आहे? तर आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज म्हणजेच आपण मेहनत कष्ट कशासाठी करतो? आपल्या पोटासाठी करतो. आपण पोटभर आपल्याला 2 वेळ जेवण भेटलं पाहिजे, चांगलं खायला भेटलं पाहिजे, ह्याच्यासाठी, हो की नाही? तर आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. जर आपण आपलाच विचार करत असू तर आपल्या देशावरती प्रेम आहे असं आपण म्हणू शकणार नाही. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. आता कोणतंही काम आहे ते लहान किंवा मोठं नसतं. ठीक आहे? आता बघा, कुणी कचरा उचलण्याचं काम करतं, कुणी रोज ऑफिसमध्ये जाऊन काम करतं, कुणी हमालीचं काम करतं, कुणी मोठा बिझनेसमॅन आहे. ठीक आहे? तर बिझनेसमॅन करणारा मोठा आणि कचरा उचलणारा छोटा. तर तोही काम करतोय ते आपल्या पोटासाठी करतोय, तोही काम करतोय ते आपल्या पोटासाठीच करतोय. ठीक आहे? तर कामावरून एखादी व्यक्ती लहान किंवा मोठा आहे असं आपण
विचार करतो. नॉर्मली असं विचार करतात, अरे बाबा तो खूप मोठा माणूस आहे, त्याच्याकडे मर्सिडीज गाडी आहे, माहिती आहे का तुम्हाला, असं आपण नॉर्मली असं विचार करतो. तर स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना. आता बघा, कोणतंही काम जर आपण स्वार्थामुळे केलं असेल तर ते काम लहान असतं. का? कारण की तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ पाहता, तुमचा फायदा बघता. ठीक आहे, तर ते काम काय झालं, लहान झालं. आणि जो कोणी निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान काम जरी असेल तरी सुद्धा ते काम कसं असतं, मोठं असतं. आता जसं बघा, संत गाडगे महाराज काय करायचे, झाडू घ्यायचे, सगळं गाव झाडून काढायचे. ते चांगले शिकलेले एज्युकेटेड होते ते, माहितीये का. त्या काळात तेवढे शिक्षण घेणं म्हणजे खूप महत्त्वाचं होतं. त्यांचे वडील सुद्धा आय एम नॉट शुअर, मला आठवत नाही आता, ते सुद्धा शिक्षक होते आणि हे सुद्धा खूप शिकले होते. आणि हे गावभर नुसतं झाडू मारत फिरायचे, कुठे कचरा पडला की ते साफ करत राहायचे, कपडे एकदम ते फकीरासारखे घालायचे. तर त्यांनी स्वतःकडे कधीच नाही, फक्त 2 वेळ देवायचं आणि गाव स्वच्छ करत राहायचं, हेच काम होतं त्यांचं. ठीक आहे, तर त्यांचे वडील जे होते ना, त्यांना सगळे लोक म्हणायचे, काय म्हणे तुझा मुलगा वेड्यासारखा वागतोय आणि ते एवढं शिकवलंस तू त्याला आणि तुझा मुलगा बघ नुसतं गावभर झाडूच मारत असतो. तर ते जर ते गाव साफ करत होते तर ते वेडे होते का झाडू घेऊन? त्यांना त्यांच्या मागील उद्देश माहीत होता की घाण असेल, कचरा असेल तर लोकांना काय होतील, गावातील लोकांना भयानक आजार होतील, मोठमोठे आजार होतील, लहान मुलांना आजार होतील. तर ते होऊ नये म्हणून ते काय करत असत, सगळीकडे स्वच्छता करत असत. नेहमी त्यांच्याकडे बघा तुम्ही झाडू हातामध्ये असणारच त्यांच्या, सगळीकडे ते स्वच्छताच करत राहणार. तर हे किती छोटं काम आहे, पण त्यांचा काही स्वार्थ होतो का त्याच्यामध्ये? हा, मी हे इकडचं झाडू मारले तर ह्या घरातील लोक मला पंचपक्वान्न अन्न देतील, असं काही स्वार्थ होतो का त्यांचं त्याच्या मागे? नव्हतं. ते निस्वार्थ भावनेने म्हणजे आपल्या गावाच्या कल्याणासाठी. आणि असं नाही की ते आपल्या गावापर्यंतच मर्यादित राहिले, ते जिथे जिथे गेले ते झाडू घेऊनच गेले. सगळीकडे त्यांनी साफसफाई सुरू केली आणि मग त्यांनी कितीतरी आश्रम बांधली, अनाथ आश्रम बांधली, कितीतरी गोरगरिबांना त्यांनी आसरा दिला. रोज त्यांचं अन्न जेवण लोकांना, ते हजारो लोक जेवायचे रोज, माहिती आहे का तुम्हाला. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे अनाथ आश्रममध्ये त्यांचे जे काही आश्रम, जेवढे काही आश्रम असतील ना, त्या आश्रमामधलं अन्नाचा एकही दाणा त्यांनी स्वतः कधीच खाल्ला नाही. माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे किती ते निस्वार्थी होते. आणि असे कितीतरी लोक होऊन गेले, कितीतरी संत असे होऊन गेले की त्यांनी निस्वार्थ भावनेने लोकांची सेवा केलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे काही लोकांची नावं तुम्ही मला कमेंट करून सांगणार ना. ठीक आहे, मग मी वाट बघते तुमच्या कमेंटची. तर त्यांनी विचारलं, संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना? हो, ऐकले आहे ना. ते शेले विणायचे, इतर विणकरांसारखेच. आता बघा, ते विणकर लोक असतात ना, ते शेले विणतात ना, तसे ते एक विणकर होते. संत कबीर जे होते ना, ते एक विणकर होते. आणि ते जसे दुसरे विणकर शेले विणतात ना, तशाच प्रकारे ते सुद्धा शेले विणायचे. पण देशासाठी हे सणंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. आता बघा, आपण देशासाठी हे सणंग विणतो आहे, तर काय आहे ते? हा, सणंगच आहे. तर सणंगचा काय अर्थ आहे मला आता आठवत नाहीये, इथे दिलेला आहे का बघूया आपण ट्राय करून. नाही आहे इथे सुद्धा. ठीक आहे, काही हरकत नाही. जेव्हा आपण प्रश्नांची उत्तरं लिहू त्यावेळी आपण त्याचा अर्थ सुद्धा पाहू.
ठीक आहे. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला त्याचा अर्थ नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. तर त्यांच्या मागे एक खूप चांगली भावना असायची ते शेले विणताना. म्हणून त्यांचे जे शेले होते ना, इतर विणकरांपेक्षा ते खूप वेगळे असायचे त्यांचे शेले. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. आपण विद्यार्थी आहोत, आपण शिकतो आणि जे अध्यापक आहेत ते आपल्याला काय करतात, शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यात फरक असेल की नाही. आता बघा, जेव्हा शिक्षक शिकवतो, आता मी आहे एक शिक्षिका, एक टीचर आहे, मी तुम्हाला शिकवते, मी तुम्हाला मोफत शिक्षण देते आहे. तर माझे शिक्षण तुम्हाला देण्यामागचं कारण काय आहे की मला हे एक माहिती आहे की जेव्हा मुलांना धडे समजतात तर मुलांना अभ्यासामध्ये त्यांचं मन लागतं. अभ्यासामध्ये काय आहे, जर मुलांना समजलंच नाही मग त्यांना कंटाळा येतो अभ्यास करायचा, हो की नाही. तर मुलांना समजवण्याच्या हेतूने मी तुम्हाला शिकवते, ह्याच्यामध्ये माझा काहीही स्वार्थ नाही. ठीक आहे. आता एखादा शिक्षक विद्यार्थ्याला त्याच्या परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवतो आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यात फरक आहे की नाही सांगा बघू तुम्हाला. मी हे शिकवतो म्हणजे मुलांना चांगले मार्क्स पडतील हे विचार करून शिकवणं, मुलांना ज्ञान देणं हे विचार करून शिकवणं, तर ह्या दोन्हीमध्ये फरक आहे की नाही. हो, फरक असायला हवा. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो. आता बघा, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जेव्हा आपण हॉटेलमध्ये खातो, हॉटेलमध्ये आपण काय करतो, पैसे देतो आणि ते अन्न आपण खातो. ठीक आहे. पण आईच्या हातचं जे जेवण असतं त्या जेवणासारखी चव त्याच्यामध्ये नसतं. ठीक आहे. तर आता इथे बघा, एका मुलाने सांगितलं आहे आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना. आता आई जेव्हा स्वयंपाक बनवते तर तिचा काही स्वार्थ असतो का त्याच्या मागे? नाही. ती कसं प्रेमाने बनवते की माझं बाळ उपाशी आहे, माझ्या घरातली लोक आली आता कामावरून वगैरे, बाहेरून आली, पोरं शाळेतून आली तर त्यांना आल्या भूक लागेल, तर त्यांच्यासाठी आपण छानपैकी जेवण बनवूया, ह्या भावनेने ती स्वयंपाक करते, खूप प्रेमाने स्वयंपाक करते आणि ते स्वयंपाक ती तुम्हाला जेवायला वाढते. जरी आईने प्रेमाने डाळ भात भाजी चपाती जरी केलेली असली तरी सुद्धा ती खूप आपल्याला रुचकर आणि चविष्ट वाटते आणि ते खाल्ल्यानंतर आपल्याला समाधान सुद्धा होतं. ठीक आहे. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धप धप करू लागला की आपल्याला हे जाणवेल ते, आणि आईचे पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही. आता अमुक वजनाचा हात म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा जो हात आहे पाठीवर तुमच्या असा शाबासकी देताना कसं करतात ना, तशा प्रकारे कुणीतरी असं केलं की आपल्याला जे जाणवेल ते, आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही. तुम्ही एखादं काहीतरी केलं काम, आईने तुम्हाला शाबासकी दिली, त्याच्यामध्ये तुम्हाला कितीतरी आनंद भेटतो, हो की नाही. आणि कुठेतरी अमुक व्यक्तीने जर असं तुमच्या पाठीवरती थापटलं तर तुम्हाला त्याचा आनंद भेटणार आहे का? नाही. जो आनंद आईच्या शाबासकीमध्ये आहे तो आनंद दुसऱ्या व्यक्तीच्या धपधप मध्ये नाही. ठीक आहे का? तर आई एका प्रेमाने आणि एका ह्याच्याने कुतूहलाने कौतुकाने तुमच्या पाठीवरती शाबासकी देते, तर त्याचे जे फिलिंग्स आहेत ना ते खूप वेगळे असतात. आईची शाबासकी ती आईची शाबासकी, यंत्राने तसे केल्याने ते समाधान
कुठले? तेव्हा देशाच्या व देश बांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. तर देशाच्या आणि देश बांधवांच्या प्रेमाने आपण जे करू ती गुणवत्ता निश्चित वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. तर आपल्या देशाबद्दल आणि आपल्या देशबांधवांच्या बद्दल आपल्याला जाणीव असली पाहिजे. जर ती जाणीव आपल्याला नसेल तर आपण काय करू, अनेक अडचणी आणि गैरसोयी आपण स्वतःच निर्माण करू. एसटीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देश बांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल तर गाड्या घाण राहतील का? आता बघा साधाच उदाहरण, ह्याच्या आधी आपण हेच उदाहरण घेतलं होतं. आता आपण ट्रेनमधून बसमधून प्रवास करतो तेव्हा काय करतो, सगळा कचरा ट्रेनमध्येच टाकतो ना. आपल्याला लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीची. आपण आपले जे देशाची संपत्ती आहे ट्रेन, त्याला आपण काय करत आहोत, आपण त्याला घाण करत आहोत. ठीक आहे. तर एसटीच्या म्हणजे बसच्या, रेल्वेच्या कामगाराला आणि त्याचप्रमाणे प्रवाशालाही, तिकडे काम करणारी लोक आणि प्रवासी ह्यांना सुद्धा जर खरोखर आपल्या देश बांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल तर गाड्या घाण राहतील का? आता आपण आपलं स्थान आला, आपलं स्टॉप आला, आपण उतरून जाणार निघून आणि आपण जिकडे बसलेलो होतो त्या ठिकाणी आपण घाण करून गेली. म्हणजे आपल्या नंतर जे कोणी तिकडे बसायला येतील त्यांनी घाणीत बसायला पाहिजे का? आणि असं जर तुमच्या आधीच्या व्यक्तीने घाण केलेलं असतं तर तुम्ही किती शिव्या दिल्या असतात, त्याला दिल्या असत्या की नाही? आणि तीच चूक तुम्ही करत आहात, म्हणजे तुम्हालाही पडले असतील ना. हां, मग काय करायचं, आपण कचरा टाकायचा नाही आणि घाण करायचं नाही. आपल्या देशातील ज्या काही या सुखसोयी आपल्याला उपलब्ध केलेल्या आहेत, ती आपली जी राष्ट्रीय संपत्ती आहे त्याला आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. ठीक आहे. जसं मी आता तुम्हाला उदाहरण पण दिलं होतं, रस्त्यावरती चालताना तुम्ही कचरा टाकता ना रस्त्यावरती, चायनीज भेळ खाता, टाकला चमचा आणि ते कागद सुद्धा टाकला रस्त्यावरती, चॉकलेट खाल्लं टाकलं रस्त्यावरती, वेफर्स खाल्ले टाकले पुढे रस्त्यावरती. आपल्या दाराच्या समोर टाकतील पण दाराच्या आत नाही टाकणार, आई झाडूनच मारेल ना. तुम्हाला माहिती आहे, मी इकडे जर कचरा टाकला तर आई घेऊन येईल झाडू मारायला, म्हणून आपण काय करतो ते बाहेर. मग ते बाहेर टाकलं तर आईला हे काय ऑब्जेक्शन नाहीये, कारण की हा चल त्याने बाहेर टाकलंय ना असं. म्हणजे मम्मी लोकांनो, तुम्ही असं करत असाल ना तर ते खूप चुकीचं आहे बरं का. तर मुलांना ना डस्टबिनमध्येच टाकायची सवय लावा कचरा. ठीक आहे. प्लीज, ही विनंती आहे मला तुमची. हे धडे तुम्हाला काय शिकवतात, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत, म्हणूनच हे धडे तुम्हाला आहेत आता. आणि आतापासूनच जर तुम्ही स्वतःला चांगल्या सवयी लावल्यात ना, पुढे भविष्यामध्ये तुम्हाला कधीच काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर ह्या काय आहेत, बारीक सारीक गोष्टी आहेत. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. कधीतरी मोठा काही प्रसंग असेल त्यावेळी तर आपण आपली देशभक्ती दाखवणारच आहोत. पण छोट्या गोष्टी जे आहेत, जे आपल्या हातातल्या आहेत, ठीक आहे, त्याच्यासाठी कायदा बनवला पाहिजे. म्हणजे रस्त्यावरती कुणी थुकलं तर त्याला 100 रुपये दंड, कुणी कचरा टाकला तर त्याला 50 रुपये दंड. तर असे कायदे केले पाहिजेत का सरकारने, तरच तुम्ही सुधारणार आहात का? नाही ना. तर ह्या छोट्या गोष्टी जे आहेत, जे आपल्या हातातल्या आहेत, जे आपण करू शकतो आरामात, एकदम काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्याला, तर ह्या छोट्या गोष्टी तरी करा आपल्या देशासाठी. ठीक आहे. तर
आपल्या देशावरील व देशबांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. ठीक आहे. तर जसं ब्रिटिशांना बोलवा आणि गुलाम व्हा आणि मग देशासाठी लढा, ह्याची काही गरज नाहीये. ह्या छोट्या छोट्या गोष्टी करा ना तुम्ही देशासाठी. ठीक आहे. त्यासाठी मोठ्या संकटाची कशाला वाट बघायची आपल्याला. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. आता आपल्याला असं वाटतं की पूर्ण जगालाच आपण प्रेमाने आपल्या जवळ घेतलं पाहिजे, पण ते शक्य नाही. म्हणून जे आपल्या जवळ आहेत त्यालाच आपण काय देऊ शकतो? आलिंगन देऊ शकतो, मिठी मारू शकतो. त्याप्रमाणे यच्च यावत मानव मात्रांवर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवांवर प्रेम करणेच शक्य असते. आता माणसावरती प्रेम करायचं म्हणजे कोण? आपल्या देशातील लोक, आपल्या देशातील बांधव ह्यांच्यावरती प्रेम करायचं आहे. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. खूप महत्वाचं आहे हे, आणि हा प्रश्न येतो परीक्षेमध्ये. ठीक आहे. तर प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक अशी संवर्धक शक्ती असते. तर ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात. तर हा प्रश्न साने गुरुजी काय म्हणतात किंवा साने गुरुजींनी आपल्या कवितेत काय म्हटलं आहे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काय म्हणतात साने गुरुजी? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ओके. तर ही कविता आम्हाला होती. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तयांना बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. खूप सुंदर आहे ही वाली कविता. ठीक आहे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ठीक आहे. खरा जो एकची धर्म, हा एकच धर्म आहे की जगाला प्रेम अर्पावे. तर जगाला काय दिलं पाहिजे? आपण प्रेम दिलं पाहिजे. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? आता बघा, गावे म्हटले त्यांनी. आता ठीक आहे, गावामध्ये कुठेही जाऊन लोक संडास करतात, कुठेही बाथरूम करतात, रस्त्यावर बसतात, जंगलामध्ये जाऊन बसतात. ठीक आहे. आता तेव्हा तर मी मान्य करते, चला शौचालय वगैरेची व्यवस्था नव्हती. गावातच काय, मुंबईसारख्या शहरांमध्ये सुद्धा जागोजागी शौचालय बांधलेले असून सुद्धा लोक आपल्या मुलांना रस्त्यावरती बसवतात संडासला. असं घाण करून ठेवतात. लघवीला लोक उभे असतात रांगेने, त्यांना अजिबात लाजा वाटत नाहीत. शौचालय नसतील तर आम्ही मान्य करतो ह्या गोष्टी, पण जागोजागी शौचालय उभे केलेले आहेत. मोठे मोठे मॉल आहेत बनवलेले, तिकडे सगळीकडे सगळ्या सुविधा उपलब्ध असून सुद्धा तुम्हा लोकांना बाहेरच ही सगळी घाण करायची आहे. किती लाजिरवाणी आणि किती शर्मेची गोष्ट आहे ही लक्षात घ्या तुम्ही. बाहेर गावचे लोक येतात ना, तुम्ही खूप प्रेमाने बघता त्यांना, हे बघ फॉरेनर आले, फॉरेनर आले. अरे तुम्ही त्या लोकांना काय दाखवताय? आपल्या देशामध्ये किती आपण लोक घाणेरडे आहोत ते दाखवणार आहात तुम्ही लोकांना त्या. आणि ते लोक जाऊन काय बोलतील त्या लोकांच्याकडे? बापरे एवढं घाणेरडं आहे तिकडे, रस्त्यावरतीच संडास करतात, रस्त्यावरतीच बाथरूम करतात. कसं वाटेल तुम्हाला ऐकायला? बरं वाटेल का जरा सुद्धा? म्हणजे आपल्या नावाने बाहेरगावी जाऊन ते लोक आपल्याबद्दल घाणेरडं बोलतील, ते चालेल का तुम्हाला? नाही की नाही? मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपण स्वच्छता पाळली पाहिजे. आपले डोंगर उघडे बोडके
दिसले असते का? उघडे बोडके का म्हटलं आहे? कारण की डोंगरांवरती झाडे बिडे असं हिरवळ वगैरे असं काहीच दिसत नाहीयेत, म्हणून त्यांना उघडे बोडके म्हटलेले आहेत. यायचं झाडं कापायचं, निघून जायचं. झाडं लावणार कोण? मग काही दिवसांनी आपल्याला काहीही हवा नाही मिळणार, पाणी नाही मिळणार, काहीच नाही मिळणार. आणि मी तर असा सल्ला देते की मित्राचं वगैरे वाढदिवस वगैरे असतं, तुम्ही जाता त्या दुकानांमध्ये काय गिफ्ट देऊ, घड्याळ देऊ का, त्याला स्टॅच्यू देऊ का, फोटो फ्रेम देऊ, असं काहीतरी तुम्ही विचार करताना मी एक अतिशय साधा आणि सोपा उपाय सांगते तुम्हाला, आणि जो तुमच्या बजेटमध्ये सुद्धा बसेल. तर तुम्ही तुमच्या मित्रांना एक छोटंसं झाड, गुलाबाचं द्या, तुळशीचं द्या, कोणत्याही फुलाचं द्या. जर त्याचं अंगण मोठं आहे तर एखादं मोठं झाड द्या, त्याला कडीपत्त्याचं झाड द्या. तर हे अशा प्रकारे गिफ्ट करा ना तुम्ही तुमच्या मित्रांना. खरंच खूप छान आहे ही गोष्ट. त्या निमित्ताने का असे ना, त्या लोकांना सुद्धा जर झाडाबद्दल प्रेम नसेल तर त्यांच्या मनामध्ये झाडाबद्दल प्रेम निर्माण होईल. ठीक आहे. आणि गिफ्टमध्ये दिलेली वस्तू तशी ही प्रियच असते, हो की नाही? तर असं करा. तुम्ही करणार ना? सांगा हा मला कमेंट करून. कोण कोणाने हे फॉलो करते तेही मला सांगा. ठीक आहे. ओके. तर आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे की ती भूमी सस्य श्यामलम व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची? देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. आता आपला देश सस्यश्यामला माता म्हणतो आपण आपल्या भारत देशाला. तर अशी माता पाहिजे का आपल्याला? फक्त आपण हे आपल्या राष्ट्रगीतातच बोलणार आहोत का? सस्यश्यामलम मातरम वंदे. पण त्याला सस्यश्यामलम केलं पण पाहिजे ना आपण. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला त्यासाठी घाम गाळावा लागेल, मेहनत करावी लागेल. ठीक आहे. आपल्या देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. ठीक आहे. जर प्रत्येक नागरिकाने आपल्या देशातील ठरवलं ना तर काहीही अशक्य नाही. लक्षात ठेवा. तर माझ्या देशावर माझे खरे खुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको. प्रदूषण, किती प्रदूषण आहे. वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहेत, कारखान्यातील ते दूषित पाणी. सायन्समध्ये शिकता ना तुम्ही. दूषित पाणी आपल्या नदी नाल्यांमध्ये टाकून देतात ते लोक. तर ते प्युरिफाय केल्याशिवाय त्याला सोडलं नाही पाहिजे. सांडपाण्याची विल्हेवाट लावली पाहिजे योग्य प्रकारे. कारखान्यांमधील धूर, गाड्यांचे धूर, ह्याच्यामुळे काय होत आहे? वायू प्रदूषण होत आहे खूप जास्त. आणि झाडे कापली जात आहेत. झाडे काय करतात? आपल्या जमिनीची जी माती असतात त्या झाडांची मुळं जी असतात ती घट्ट पकडून ठेवतात. जर झाडच कापून टाकली तर ते झाड मरून जाणार. मग ते मूळ आहे ते झाड मातीला पकडून ठेवणार नाही. मग काय होते? मातीची धूप होते, परत वायू प्रदूषण होतं, हो की नाही? आणि तर ह्या सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी आपण काय केली पाहिजे? खटपट केली पाहिजे. आणि अनेक काहीतरी सुविधा, खूप काही सुविधा आता निघालेल्या आहेत. इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय? हो की नाही? आता जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण, वायू प्रदूषण, निसर्ग बिघडवतोय आपण. काय करतोय निसर्ग बिघडवण्यासाठी? झाडे बिडे कापतोय, हो की नाही? हे वायू प्रदूषण, हे सगळ्यामुळे ते निसर्गाचीच वाट लागते ना. निसर्गाची लागली वाट की आपली आपोआपच लागणार. त्याच्यासाठी निसर्गाला काही एक्स्ट्रा त्रास घ्यायची गरज नाहीये. आपणच आपले शत्रू आहोत. लक्षात घ्या. अजूनही वेळ गेलेली नाही. जास्तीत जास्त झाडे लावा आणि स्वच्छता ठेवा. ठीक आहे. टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय?
ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल. आपण म्हणतो सुजलाम सुफलाम मातरम वंदे, हो की नाही. तर तिला जर आपल्याला सुफलता करायची असेल तर ते आपण कशावर अवलंबून असणार आहे, ते आपल्या कर्तृत्वावरती अवलंबून असणार आहे. सर्वतोपरी आपला देश आपल्याच हातात आहे. त्याला कसं आपण चांगलं ठेवू शकतो किंवा त्याचं कसं वाईट करू शकतो हे सगळं आपल्याच हातात आहे. तर आपण काय करायचं आहे, आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करायचं आहे. कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का. आता बघा, कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल. आता माणूस आहे तो कष्ट करतोय पण त्याला फळ भेटत नाहीये. किंवा आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला, आता एखाद्या व्यक्तीला काहीतरी मिळवायचं आहे, कशाचं तरी फळ पाहिजे आहे, पण त्याला काय करायचं नाहीये, कष्ट करायचं नाहीये आणि त्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का. म्हणजे एकंदरीत काय, कष्ट केल्यानेच आपण जे काही आपल्याला अचीव करायचं असतं, मिळवायचं असतं, ते आपण मिळवू शकतो. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा. तर वंदे मातरम आपण बोलतो की नाही, त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते वास्तवात यावा. आणि ते कोण आणणार, आपणच आणणार. कारण की आपलंच आपल्या देशावरती प्रेम आहे ना. तर देशामध्ये राहणारे नागरिक आपणच आहोत, तर ते काम आपणच करणार आहोत, आपल्यालाच करायचं आहे ते काम. यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. तर आपल्याला ह्यासाठी काय केली पाहिजे, धडपड केली पाहिजे. आपण जात धर्म वंश भाषा यांना निमित्त करून आपसात भांडत राहिलो तर भारत मातेला रुचेल काय. आता कसं, जात धर्म वंश, मी उच्च जातीचा, तुम्ही खालच्या जातीचे, तर हे अशा प्रकारची भावना मनामध्ये आणून, जातीपातीला घेऊन, वंशाला घेऊन जर तुम्ही आपापसात भांडत राहिलात किंवा भाषेला घेऊन तुम्ही जर आपापसात भांडत राहिलात तर आवडणार का आपल्या भारत मातेला ते. आपली जर घरातील मुलं आपापसात भांडण करू लागले, एकमेकांना मारू लागले, तर तुमच्या आईला ते चांगलं वाटेल का. म्हणजे भारत माता आपली आई आहे की नाही, आणि आपण तिची मुले आहोत ना. जसं तुम्ही घरामध्ये भांडण केलेलं तुमच्या आईला आवडणार नाही, तशाच प्रकारे आपण भारतीयांनी केलेलं भांडण आपल्या भारत मातेला आवडेल का, नाही आवडणार, हो की नाही. तर देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. आता हा ना पूर्ण पॅरेग्राफच तुम्हाला महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. न्याय म्हणजे काय, कायदा कानून सगळ्यांसाठी समान आहेत ना. आपल्या देशात कुठेही जा, कायदा कानून काय आहे, समान आहे. स्वातंत्र्य आहे ना, प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही. जर ते नसतं तर तुम्ही राहू शकला असतात का निश्चिंतपणे, असे नाही, हो की नाही. आणि न्याय, न्याय आहे, कायदा कानून आहे, म्हणून सगळे जरा न्यायाला धरून चालतात, हो की नाही. नाहीतर कुणी कुणालाही धरून मारलं असतं, येता जाता कुणी पण तुम्हाला टपल्या मारल्या असत्या डोक्यावरती, पण तसं कोणी करतं का, नाही करत. का तर आपल्याकडे न्याय आहे, कायदे कानून आहेत. ठीक आहे. स्वातंत्र्य, समता, समता म्हणजे सर्व धर्म समभाव, सगळे आम्ही एकच आहोत, समान आहोत. आणि आपलेपणाची हमी, प्रत्येक भारतीय हा माझा आहे, ठीक आहे, ह्याची गॅरंटी
आपल्याला देता आली पाहिजे. ठीक आहे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. अंडरलाईन करा हे. म्हणजेच भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल. जे लोक ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक काय आहे? ढोंगच आहे. माझा देश महान, मी माझ्या देशासाठी हे करीन ते करीन, पण ते प्रेम करतच नाही आपल्या देशावरती. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे. हा जो आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, हे व्यवस्थित समजून घ्या. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित केलेले आहेत म्हणजे जे काही सांगितलेले आहेत, वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम, है ना. जे जे एक एक शब्द आहेत ना, तर ते शब्द त्यांना आपल्याला काय करायचं आहे? वास्तवात आणायचं आहे. आणि ते आणण्यासाठी वास्तवात आपल्याला काय केलं पाहिजे? तर धडपड करत राहिली पाहिजे. आणि सर्व भूमिपुत्रांना, सर्व भूमिपुत्र कोण आहेत? भारतामध्ये राहणारे रहिवासी. आपण सगळे भारतीय जे आहोत ते काय आहोत? भूमिपुत्र आहोत. तर त्यांना काय मिळालं पाहिजे? न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा याचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे होय. ठीक आहे. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत आहे मी जे काही शिकवत आहे. आणि अशा प्रकारे आपला धडा झालेला आहे पूर्ण. आणि मला आशा आहे की तुम्हाला हा धडा समजला आहे. आणि जर का तुम्हाला काही शंका असतील, काही समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जर समजलं असेल तर एक थँक्स तर तुम्ही नक्कीच लिहू शकता. आणि लाईक द्यायला अजिबात विसरायचं नाही. मोफत आहे माझं चॅनल, तर प्लीज फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या खालील प्रश्नांची उत्तरं सोडवणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलवरती तर लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टॅप करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय.